नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनसेनं भोंग्याचा आवाज बंद करण्यासाठी घेतलेली भूमिका ही मनसेतल्या काही जणांना पटत नाहीये. या काही जणांमध्ये कोण आहेत? सगळ्यात आधी मनसेचे मुसलमान कार्यकर्ते आहेत. ते मुसलमान कार्यकर्ते आहेत जे आजवर राज ठाकरे यांच्या जुन्या पंचरंगी झेंड्याला बघून पक्षात आले होते. राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला भुलून काम करत होते आणि आता राज ठाकरे अचानक हिंदुत्ववादी होत आहेत आणि ते तीव्र हिंदुत्वाकडे सरकतायत हे पाहून त्या मुसलमान कार्यकर्त्यांना स्वधर्म आठवलेला दिसतोय. दुसऱ्या बाजूला या मुसलमान मतांच्या भरोशावर निवडून येण्याचाच केवळ आणि केवळ प्रयत्न ज्यांनी आजवर केला आणि ते ज्यात यशस्वी ठरले असे काही पदाधिकारी सुद्धा मनसेत अस्वस्थ आहेत. त्यातलं एक प्रमुख नाव आहे ते पुणे शहर अध्यक्षपदावर राहिलेले वसंत मोरे. राहिलेले हा शब्द त्यांच्यासाठी यासाठी वापरला कारण राज ठाकरेंच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेतल्यानंतर शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंची हकालपट्टी करण्यात आली आहे. एकूणात भोंग्याचा आवाज बंद करायला निघालेल्या मनसेला आपल्या अंतर्गतच वाजू लागलेले भोंगे डिस्टर्ब करतायत, त्रास देत आहेत. आत्ताची लक्षवेधी त्यावरच. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा आम्ही आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आहेत. मनसेच्याकडून प्रवक्ता या नात्यानं चर्चेमध्ये योगेश चिले सहभागी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता नेत्या या नात्यानं रुपाली पाटील आहेत. रुपाली पाटील यांचा यापूर्वीचा परिचय हा मनसेच्या पदाधिकारी नेत्या नगरसेवक या नात्यानं होता. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. सुशील पाटील, आपण पूर्णपणे आमच्याशी जोडले गेलेले आहात. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट ऐकायला येतोय? सुशील कुलकर्णी, माफ करा, कुलकर्णीचं पाटील झालं माझ्याकडून. सुशील कुलकर्णी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय? येतोय जी. सुशीलजी, ज्या पद्धतीनं मनसे भोंग्यांचा आवाज बंद करायला निघाली आणि पक्षातलेच भोंगे कुरकुरायला लागले, ही अपेक्षित घटना होती का ठाकरेंसाठी अनपेक्षित होती? मुळात आपण जे म्हणतोय ना की ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुरस्कार कालच्या पाडव्याच्या मेळाव्यापासून केला, तेच कुठतरी गणित बदलवत आहे. मुळात पंचरंगी झेंडा सोडून ज्या दिवशी राजमुद्रा असलेला भगवा झेंडा राज ठाकरेंनी हाती घेतला त्या दिवशी हिंदुत्वाचा पुरस्कार राज ठाकरेंनी केलेला होता. म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेऊनही बराच कालावधी लोटलेला आहे. त्यानंतर आता पाडवा मेळाव्यात त्यांनी त्या भूमिकांचं जाहीर प्रकटीकरण केलेलं आहे. जेव्हा राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष हिंदुत्ववादी घोषित केला तेव्हा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला बघायला मिळाल्या नव्हत्या. नेमक्या आताच का? तर त्यामागचं स्पष्ट कारण आहे की राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यामध्ये केलेलं राजकीय भाष्य. राज ठाकरेंनी शरद पवारांच्या वरती टीका केली आणि शरद पवारांच्या वरती टीका केल्यानंतर राज ठाकरे मुस्लिम विरोधक असल्याचं जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. बरं, आता राज ठाकरेंना मुस्लिम विरोधक म्हटल्याने काय फरक पडणार आहे? हा एक महत्वाचा अँगल आपण चर्चेत आणलात. तुम्हाला असं सुचवायचंय की राज ठाकरे मुसलमान विरोधी नाहीत किंवा त्यांनी इस्लाम विरोधी कुठलीही भूमिका घेतलेली नाही, तर ती केवळ आणि केवळ पसरवली जाते. कोण पसरवतंय? त्यांनी जर समजा मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि ते हे म्हणालेले आहेत की प्रार्थनेला त्यांचा विरोध नाही, प्रार्थनेला विरोध नाही पण मशिदीवरचे भोंगे काढले गेले पाहिजेत, हे ज्यांनी इस्लाम विरोधी समजलं त्यांची अडचण नक्की काय झाली? मग त्यात वसंत मोरेंना काय अडचण झाली आणि त्याचबरोबर माजिद शेख यांनाही काय अडचण झाली? प्रकार असा आहे ना की महाराष्ट्रातल्या एक दोन लोकांना अटक केली किंवा काही झालं की मराठी विद्रोही, मराठी विरोध असा जो मुद्दा असतो ना तसा आहे. अहो, मशिदीला, मुसलमानांना, प्रार्थनेला विरोध कुठे आहे? विरोध आहे तो प्रार्थना करताना केल्या जाणाऱ्या गोंगाटाला.
केल्या जाणाऱ्या आवाजाला, बर, या आवाजाला विरोध करणं म्हणजे मुसलमानांना विरोध करणं नव्हे. हिंदुत्वाचं समर्थन करणं म्हणजे मुस्लिम विरोध असं होत नाही. हे जेव्हा राज ठाकरेंनी काही वर्षापूर्वी हिंदुत्वाची भूमिका घेऊन झेंडा बदलला, पंचरंगीचा भगवा केला, तेव्हाच हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. तेव्हा का बरं कोणीच यावर भाष्य केलं नव्हतं? आताच का केलं जात आहे? म्हणजे मशिदीवरल्या भोंग्यांचा विषय काढला की राज ठाकरेंना मुस्लिम द्रोही, मुस्लिम विरोधक सांगायचं आणि त्यांच्यावरती एक वेगळीच भूमिका घ्यायला लावायची. पण मग सुशील कुलकर्णी, हा अन्याय त्यांच्याच पक्षातून का सुरू व्हावा? आपल्या दोघांमधलीच ही चर्चा तिसऱ्या प्रश्नापर्यंत पोहोचली आहे. योगेश चिले आणि रुपाली पाटील यावर व्यक्त होतीलच, पण तत्पूर्वी याही प्रश्नाचं एकदा उत्तर द्या. आपण ज्या नव्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनेकडे पाहता आहात, त्या अनुसार राज ठाकरे मुसलमानांचे विरोधक आहेत, ते इस्लामच्या धर्म आणि प्रथा परंपरा प्रार्थनेचे विरोधक आहेत, असं रंगवण्याचा प्रयत्न पक्षातून का व्हावा? वसंत मोरेंना मुसलमानांची मतं ही राज ठाकरेंपेक्षा महत्वाची वाटायला लागली. हा विरोध पुण्यातून होतोय. रुपालीताई इथे चर्चेमध्ये आहेत, त्यांनीही राज ठाकरे यांचा पक्ष सोडलेला आहे. आता त्या पाठोपाठ वसंतरावांनी त्यांचा पक्ष, वसंतरावांना पदावरून दूर केलं गेलं. मी पक्ष सोडला असं म्हणत नाही, पण त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केलाय म्हणून आता हा विरोध देखील पुण्यातून होतो आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट एका स्वतंत्र चौकटी, स्वतंत्र अँगलनं बघितली ना तर तुमच्या लक्षात येईल. राज ठाकरे आधी म्हणतात, आधी हिंदुत्व म्हणत होते तेव्हा काही नाही झालं. शरद पवारांच्या वरती टीका केली, राज ठाकरेचं कट्टर हिंदुत्वासोबत मुस्लिम विरोधकत्व समोर आलं. आता राज ठाकरे जेव्हा मुस्लिम विरोधकासह कट्टर हिंदुत्ववादी म्हणून पुढे येतात, तेव्हा त्यांना पुण्याच्या एका ह्याच्यातून विरोध होतो. या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या लक्षात येईल की राज ठाकरेंना होणारा विरोध हा विरोध आहे की तो निर्माण केला जातो आहे, दाखवला जातो. यावरची चर्चा आपण आपल्या सोबत असलेल्या राजकीय प्रतिनिधींच्या निमित्तानं करू. पण सुशील कुलकर्णी, आपण जो मुद्दा मांडलात त्या अनुषंगानं आपल्याकडे असलेली दोन वक्तव्य आपण चर्चेत घेणार आहोत. एक वक्तव्य आपल्याकडे राज ठाकरे यांचे, जे गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कला मुंबईमध्ये केलं गेलं, आणि एक वक्तव्य आपल्याकडे वसंत मोरे यांचं, जे त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवल्याच्या नंतर केलं गेलंय. दोन्ही वक्तव्य ऐकू चर्चेच्यासाठी. त्याच्यानंतर रुपाली पाटील आणि योगेश चिले यांना मी प्रश्न विचारेन. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी तिथं म्हटलं होतं की माझी अडचण होतीये एक लोकप्रतिनिधी आणि शहराध्यक्ष म्हणून. कारण शहराध्यक्ष हा पक्षाचा असतो, लोकप्रतिनिधी हा सर्व जनतेचा असतो. त्यामुळे आज मला वाटतं की मी गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस राजसाहेब पुण्यामध्ये आले होते, मी पर्सनली साहेबांना भेटलो होतो. आणि मी पर्सनली साहेबांना भेटून मी साहेबांना विनंती सुद्धा केली होती की साहेब, मला पक्षाध्यक्ष हा मी मे महिन्यापर्यंत राहणार आहे, मे महिन्यानंतरनं मी पक्षाध्यक्ष राहणार नाहीये. या चर्चेला आता आपण पुढे नेतोय. योगेश चिले, आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल, वसंत मोरेंचा केमिकल लोचा नक्की काय झाला? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, वसंत मोरे सुद्धा काही नाराज नाहीये. साहेबांवरती तर अजिबात नाराज नाही. साहेबांवरती प्रेम करणारा महाराष्ट्र सैनिक म्हणजे वसंत मोरे आहे. परंतु कधी कधी काय होतं, आपण साहेबांची भाषणं तुम्ही ऐकली असतील, ती थोडीशी समजायला कधी कधी उशीर होतो. मोरे साहेबांना ते समजायला थोडासा उशीर झाला असेल. बाकी हे जे माध्यमांमध्ये सतत सातत्याने चालू आहे की वसंत मोरे नाराज आहेत किंवा साईनाथ बाबर नाराज आहेत, याच्यामध्ये काही तथ्य नाही. ना वसंत मोरे नाराज आहेत, ना साईनाथ बाबर नाराज आहेत. आज तर त्यांची शहराध्यक्ष म्हणून सुद्धा नेमणूक झालेली आहे. त्यामुळे ज्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहेत त्याच्यामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये खूप फरक आहे. कशा पद्धतीने तो फरक आहे हेही आपण अधोरेखित करा. थोड्या वेळापूर्वी सुशील कुलकर्णींनी बिटवीन द लाईन सांगण्याचा जो प्रयत्न केला, त्यात गोष्ट अशी समोर आली की प्रत्यक्षात राज ठाकरे जे बोलले
त्याचा ठरवून काही जणांनी विपर्यास केला. आता तुम्ही असं म्हणताय जे मनसेच्या आत घडतंय आणि जे माध्यमात येतंय त्यात सुद्धा फरक आहे, तोही मांडा. रुपाली पाटील त्यावर प्रतिक्रिया देतीलच. योगेशजी आपल्याला प्रश्न आहे, बोला आपण. काहीतरी नेटवर्क जी योगेशजी आवाज येतोय? मला दोन आवाज येत आहेत, अजून वेगळे आवाज येत आहेत. जी, माझा आवाज आणि माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय का? अन्यथा मग मी परत एकदा आपल्याला प्रश्न विचारतो. बाकीच्यांना माझी अशी विनंती आहे की कृपया त्यांनी त्यांचे माईक बोलत नसाल तर बंद करावेत. तुमच्या मागे गाणी चालू आहेत पुन्हा. कदाचित आपल्याला काही इतरही आवाज पोहोचतायत. मी पटकन एकदा परत प्रश्न विचारतो. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निमित्तानं वसंत मोरेंनी जे काही वक्तव्य केलं ते वेगळ्या पद्धतीनं मांडलं जात आहे माध्यमात असं आपण सांगताय. प्रत्यक्षात राज ठाकरे जे बोलले आणि जे वसंत मोरेंनी समजलं यातला भेद काय? पक्षात काय घडतंय, माध्यमात काय येत आहे? जी नाही, योगेश चिले यांना कदाचित माझा आवाज पोहोचत नाहीये असंच वाटतंय. रुपाली पाटील आपल्याला ऐकायला येतोय का आवाज? येतोय मला पूर्ण आवाज येतोय आपला. आपण उत्तर द्यावं. पुण्यातल्या मनसेत जे काही घडतंय त्यावर आपलं काही भाष्य आहे का? आणि योगेश चिलेंच्याकडून हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की पुण्यातल्या मनसेत सगळं आलबेल आहे, माध्यमात जे काही येत आहे ती वस्तुस्थिती नाही. तुमचं निरीक्षण काय? एक लक्षात घ्या की पाडव्याची जी सभा झाली माननीय राजसाहेब ठाकरेंची, आता राजसाहेब ठाकरेंच्या सभा या नेहमीच एकदम जोरदार होतात आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे फायर ब्रँड आहेत. परंतु आत्ताची 3 वर्षानंतरची जी काही सभा झाली त्याच्यात जे काही साहेबांनी वक्तव्य केले ती लोकप्रतिनिधी म्हणून जर तिथल्या प्रतिनिधींना जर त्याचा त्रास होणार असेल, कारण का जो मुद्दा आपला चाललाय मेन की वसंत मोरेंच्या प्रभागातनं जे सर्व जाती धर्माची लोक आहेत त्यांना तिथं विचारलं की तुम्ही काही करणार आहात का? दुसऱ्या दिवशी रमजान सुरू होणार होता आणि मुळात मगाशी आपले जे विश्लेषक यांनी सांगितलं की ही काही भूमिका आत्ताची नव्हती, ही भूमिका याच्या आधी मांडली होती, पण ती एवढी अधोरेखित मांडली गेलेली नव्हती. ती त्या सभेला मी स्वतः होते, कारण का मी 14 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महाराष्ट्र सैनिक म्हणून राहिलेली. मी पक्ष सोडताना मी सांगितलं होतं की काही बदलत नसेल तर मला स्वतःला बदलावं लागेल असं बोलून मी पक्षाचा राजीनामा दिलता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला. मुद्दा मेन मुळात असा आहे की कोणी पसरवण्याचा आणि करण्याचा विषयच येत नाही. काश्मीर फाईल्स आला, काश्मीर फाईल्स नंतर अनेक वर्ष जे एकोप्याने राहतायत, जे हिंदू मुस्लिम भाऊ बहीण आपले एकत्र राहतायत, तिथे कुठेतरी विकासाचं राजकारण सोडून भाजप सातत्याने बेरोजगारी असेल त्याच्यावर बोलणार नाही, डेव्हलपमेंटवर बोलणार नाही, तो जातीचा मुद्दा आणायचा आणि हा भोंग्याचा विषय. रुपालीजी आता मुद्दा आपला मनसे पुरता मर्यादित आहे. आपण असं सांगत होतात की आपणही स्वतः काही बदलायच्यासाठी प्रयत्न केले, ते होत नसतील तर आपल्याला पक्ष सोडावा लागेल अशी भूमिका घेतली. आत्ताच्या घडीला मग वसंत मोरेंची मनसेमध्ये घुसमट होतीये का? वसंत मोरेंचं मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या लोकांसाठी जी काही भूमिका घेतली ती योग्य होती, पण त्यांनी ती माननीय राजसाहेब ठाकरेंशी खरं चर्चा करायला पाहिजे होती. आणि ही चर्चा व्हायच्या आधीच पुण्यातली जी काही नेते मंडळी आहेत, पुन्हा सांगते जी रिकाम टेकडी नेते मंडळी आहेत तेच हे घडवून आणतात. हे त्रिवार सत्य आणि हे नावं आहेत आपल्याला माहिती. म्हणजे मी तर खरं असं म्हणायला पाहिजे की तुम्हाला नावं माहितीच असणार पुण्यातली कोण रिकाम टेकडी मंडळी हे सगळं घडवून आणतात. नावं सगळ्यांची माहिती आहे, त्यांची अख्खा बायोडोटा आणि जन्मकुंडली आहे माझ्याकडं. परंतु जो पक्ष मी सोडलेला आहे तो त्या पक्षाचा निर्णय आहे, ते त्यांच्या निर्णयावर मी बोलणं योग्य दिसणार नाही, कारण का मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आता पदाधिकारी आहे. परंतु जे काही आज तुमच्या समोर दिसलं हे पुण्यातली खतखत आहे म्हणूनच दिसलं. असं तडकीफोड वसंत मोरेंना बदलणं म्हणजे ही त्यांची राजकीय हत्याच झाली ना. माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असू द्या, नाही तर त्याला ती प्रोसेस झाली असती, त्यांनी राजीनामा दिला असता किंवा पहिल्यांदा पक्षाने घेतला असता आणि मग नवीन चेहरा दिला असता. आणि मुळातच वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे जय वीरू आहेत.
जयला बाजूला सारून विरूच आणला आणि विरूने ते पद घेतलं, हा मेसेज अख्ख्या पुण्याला नाही महाराष्ट्राला गेलेला आहे. योगेश शिलेंना उत्तर घेऊयात त्यांच्याकडून. योगेश शिले, आता आपण नीट सुस्पष्टपणे आमच्याशी जोडले गेलेले असाल अशी अपेक्षा आहे. सगळं आपल्याला नीट ऐकायलाही आलं असेल. एक महत्वाचं वाक्य रुपाली पाटील यांनी वापरलं. त्या असं म्हणाल्या की वसंत मोरेंची राजकीय हत्या करण्यात आलेली आहे. योगेश शिले, आपलं उत्तर. योगेशजी, ऐकायला येत आहे? मुळात काय रुपालीताई, आता आमच्या रुपालीताई, हो मला ऐकायला येते. थोडं ब्रेक होतो आवाज, पण ठीक आहे. रुपालीताई आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधल्या पदाधिकाऱ्यांबद्दल काय निर्णय घ्यायचा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. त्याच्यामध्ये रुपाली पाटलांनी पडायची काही आवश्यकता नाही. राहिला प्रश्न वसंत मोरे यांच्या राजकीय आत्महत्येचा, थोडा संयम ठेवा. तुम्हाला राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजूनही पद मिळालेलं नाहीये. वसंत मोरे बरोबर असं काही होणार नाही. माझ्या पदाची आपण काळजी करू नये. मला सन्माननीय दादांनी नीट ऐकून घ्या. थोडासा संयम ठेवला महाराष्ट्र सैनिकाची चांगली असते, त्यामुळे तुम्ही नीट ऐकून घ्या. माझ्या पदाची तुम्ही काळजीच करू नका. आणि तुम्हाला राष्ट्रवादी, त्यामुळे तुम्ही माझ्या पदाची काळजी करू नका. सन्माननीय अजित दादांनी कार्यकर्त्याला बहिणीचा दर्जा दिलाय. आज तुमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक महिलांना किती विकृत बोलतात ते येत्या काळात पुन्हा तुम्हाला सांगणार आहे. विनंती करू, संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांकडे विनंती करेल की रुपालीताईंना पद द्या, जेणेकरून त्यांची खटखट थांबेल. काही काळजी करू नका ताई, पद मिळेल, पद मिळेल, काही काळजी करू नका तुम्ही. आणि वसंताची काळजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे घेण्यासाठी समर्थ आहे. त्यांची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही का मागताय पद? तुमचा संबंध काय? आणि आज राजकीय कार्यकर्ता नेता म्हणून माझं मत मांडलं. महाराष्ट्र सैनिकाचं मत मांडायला मला तुमच्यासारखं पुत्र दाबलेलं नाहीये. आणि स्वतः दुसऱ्याच्या महिलांना फेसबुकवर बोलण्याची जे बोलते पहिली कारवाई तुमच्यापर्यंत लवकरच उठणार आहे. त्यामुळे बोलूच नका. जी विकृतपणा आहे ना, हा शिलेंच्या माध्यमातून त्यांचा अजून एक साथीदार आहे, ते चालवतात. माझ्या पदाची आपण काळजी करू नये. मला नाही जरी पद मिळालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता म्हणून राहील. तुमचा का जीव चाललाय? तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, अजून पण तुमच्या महिला, त्यांना पद द्या तुम्ही. ही संघटना करायची नाही, महिलांना सन्मान द्यायचा नाही, वाईट साईड बोलायचं, फेक अकाउंट तयार करायचं, महिलांना टार्गेट करायचंय. हे या चिल्यांचे आणि त्यांच्या गँगचे धंदे आहेत. त्यांनी माझ्या पदाची काळजी करणं म्हणजे अवघड आहे. एक मिनिट, मला याच्यासाठी चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे, कारण आपल्याला वेळेत काही नवे मुद्देही चर्चेत अपेक्षित करायचे होते. आताच्या घडीला वसंत मोरेंची राजकीय हत्या मनसेकडून झाली, इतकं खळबळजनक गंभीर वक्तव्य रुपाली पाटील यांनी केलं. योगेश शिलेंनी ते पूर्णपणे फेटाळून लावलं आणि त्यांना सांगितलंय की कृपया तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात, तेव्हा तुम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत काळजी करू नका. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सुशील कुलकर्णी, आपण ही सगळी चकमक समोर पाहिलीत, ऐकलीत. ही शाब्दिक चकमक होण्यामागे नक्की कुठली वेदना आहे? मुळात ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्याचा असा सगळा प्रकार. तुमच्या बाईट मध्ये स्वतः मोरे असं म्हणालेत का की मी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज होऊन पक्षाचं अध्यक्षपद सोडतोय? मोरे असं म्हणाले की मी राजसाहेबांना याआधी सांगितलं की मी पक्षाचं काम मे नंतर करू शकणार नाही. एक, मोरे यांच्या वॉर्डामध्ये भिन्न भिन्न जातीचे किंवा भिन्न भिन्न धर्माची लोक आहेत. पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे 35-36 जिल्ह्याच्या महाराष्ट्रातली एक पुणे शहराची महानगरपालिका, त्यातला एक वॉर्ड, 12 कोटीच्या लोकसंख्येतला काय जो असेल तो वॉर्ड संख्येचा, त्याची संख्या किती होते, त्यात मुस्लिमांची संख्या अधिक आहे म्हणून वसंत मोरे पक्षाच्या विरोधातली भूमिका घेणार असतील तर त्यांना पक्ष जबाबदारीतून मुक्त करेल किंवा ते स्वतःला बाजूला करतील. जी, या पक्ष आणि मोरे या दोघांचा संबंध मग राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असा तर्क लावायचा
की मोरेंवरती अन्याय झालाय, ही राजकीय हत्या आहे असं स्वतः मोरे म्हणाले तर ती हत्या आहे, आत्महत्या आहे की अजून काय आहे, ढोसून खून आहे, घोसकून खून आहे हे सिद्ध होईल. मोरेंच्या निमित्ताने ही जी राजकीय धुळवड चाललेली आहे ना, ती आपापला मुद्दा कसा बरोबर होता, म्हणजे रुपाली पाटलांचं सुद्धा असंच आहे, त्याही आपला मुद्दा रेटून नेण्यासाठी मोरेंची डाल करतायत, मोरेंचा विषय करतायत. एकदा मग संधी द्यायला लागेल. तुम्ही रुपाली स्वाभाविक पाटलांचं आहे. नाव घेतलं आणि त्यानिमित्तानं रुपाली पाटील यांना बोलण्याची संधी पटकन देतो. 30 सेकंद आहेत रुपालीजी. वसंत मोरेंच्या मागून आपण कोणावर शरसंधान करताय? एक लक्षात घ्या, काही गरज नाही. यांना वाटेल ते हे बोलणार, हे सगळं फेक तयार करणार. वसंत मोरे पुणे शहराचे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून कोणत्याही इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्याचा तो अधिकार आहे. कुठल्या पक्षाने काय करावं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं आणि त्याच्यामध्ये न बोलायला किंवा त्यांना सल्ले द्यायला मला अजिबात वेळ नाही आणि इंटरेस्ट. उलट महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक जे आहेत ते का बोलताय, त्यांना जर एवढी माहिती आहे किंवा ज्या गोष्टी आहेत, यांनी एक सोशलवर पण रॅकेट तयार केले. ज्या महाराष्ट्र सैनिकांना स्वतःतील पक्षातल्या महिलांचा सन्मान राखता येत नाही, स्वतःतील घरातल्या महिलांना पद देऊ शकत नाही, ते माझ्या पदाची काळजी करतात. धन्यवाद भावांनो. असेच विकृतपणे करा, अशाच विकृतपणे संघटनचं तुम्ही वाटोळं लावलेलं आहे. तुमचं तुम्हाला लख लाभ. आणि ह्याच गोष्टींना त्रासाला कंटाळून मी रितसर राजीनामा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय बद्दल बोलण्याचा माझा काडीचाही संबंध येत नाही. मी जे बोलले ठीक आहे. आता आपण पुढच्या निमित्तानं, पुढच्या मुद्द्याच्या निमित्तानं योगेश चिले यांना बोलता करूया. योगेश चिले, वसंत मोरेंच्या निमित्तानं ही चर्चा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या मताच्या निमित्तानं सुद्धा ही चर्चा सुरू झाली की राज ठाकरेंची राजकीय भूमिका चुकतीये का? आपल्याला काय वाटतं योगेश चिले? नाही, आमचं सगळ्यात आधी मी तुम्हाला स्पष्ट करतो की कोणताही महाराष्ट्र सैनिक जो साहेबांवरती प्रेम करतो, तो साहेबांनी दिलेला आदेश अंतिम मानतो. त्याचे स्वतःचे विचार नसतात. आमच्यासाठी माननीय राजसाहेबांनी दिलेला आदेश हे आमचे विचार ते जे मानतील ते आमच्यासाठी तोरण. त्यामुळे त्यांनी एखादी भूमिका जाहीर केल्यानंतर त्या भूमिकेवर. योगेश चिले, आपल्याकडचं इंटरनेटचं कनेक्शन अत्यंत गडबड झालेलं आहे असं दिसतंय. आपल्याला आपला आवाज सुद्धा ये जा करतोय. पण एक वाक्य लक्षात आलं. तुम्ही म्हणालात राज ठाकरे म्हणतील ते धोरण, राज ठाकरे बांधतील ते तोरण, ही मनसैनिकांची भूमिका आहे. हे इथपर्यंत तरी किमान ऐकायला आलं. आणि आत्ताच्या घडीला वेळेची मर्यादा आहे. थोडक्यात तुम्हाला हे सुचवायचं आहे की पक्षात मनसेमध्ये राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल कुठलंही कन्फ्युजन नाही, कोणत्याही प्रकारचा मानसिक गोंधळ नाही आणि राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करण्याच्या साठीची परिस्थिती सुद्धा नाही. पण तरीही मग वसंत मोरे प्रकरण जे काही आहे त्याची उत्तरही शोधावी लागतील. मी एक आणखीन संधी परत एकदा योगेश चिलेंना देतो. इंटरनेट खराब असल्याने त्यांचं म्हणणं पूर्ण नीट पोहोचत नाहीये. योगेश चिले, जाता जाता पटकन आपण 30 सेकंदात जमल्यास हे स्पष्ट करा, वसंत मोरे प्रकरण आता मिटलेलं आहे का? राज ठाकरेंनी ज्या नव्या वाटचालीकडे पक्ष न्यायचा ठरवलाय त्या वाटचालीकडे सगळा पक्ष एकजिनसी पद्धतीनं चालणार आहे का? मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, माननीय साहेबांनी जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेवरती संपूर्ण पक्ष एक दिलाने साहेबांच्या सोबत जाणार आहे. राहिला वसंत मोरेंचा प्रश्न, वसंत मोरेंनी स्वतः फेसबुक वरती एक फोटो टाकलेला आहे ज्याच्यामध्ये माननीय आपले साईनाथ बाबर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आहेत आणि वसंत त्या मावळ्याच्या वेशभूषेमध्ये आहेत. आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी तुझा पूर्वीही मावळा होतो, आजही मावळा आहे. याच्यापेक्षा अजून वेगळं स्पष्टीकरण काय हवं आपल्याला? ठीक आहे. योगेश चिलेंनी मांडलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने आपल्याला सध्या तरी वादळ शमताना दिसतंय असं म्हणता येईल. पण अर्थात येणाऱ्या काळात त्या संपूर्ण परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवावं लागेल. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.